नमस्कार. आमच्या संस्थेचं नाव आकार संस्था आहे, आंबेडकर सेंटर फॉर ॲक्शन अँड रिसर्च. ही संस्था गेले 4 वर्षापासून पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण घेतो, ज्याच्यामध्ये दलित, आदिवासी ह्या घटकाला प्रामुख्याने आम्ही फोकस केला आहे आणि त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन, त्यांना जे विद्यार्थ्यांना शिक्षण याविषयी आम्ही जनजागृतीपर कार्यक्रम घेतो. तसंच आमचा एक फोकस आहे की इन्शुरिंग सोशल प्रोटेक्शन, म्हणजे बऱ्याच घटकापर्यंत या शासकीय योजना आहेत त्या पोहोचत नाही. तर आमच्या संस्थेमार्फत आणि लोकमंच यांच्या सहकार्याने आम्ही आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड ह्याच्याविषयी जनजागृती करतो आहे. तसंच आमच्या विविध कॅम्पच्या माध्यमातून लोकांना हे कार्ड्स आहेत ते वस्त्यांमध्ये आम्ही कॅम्प लावून त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. तर आज आमचा मेन कार्यक्रम होता की नारी शक्तीच्या निमित्ताने जे आपल्या सर्व महिला आहेत त्यांना सशक्त करण्यासाठी जो न्यायव्यवस्था आहे त्याच्याविषयी आम्ही आज यशवंतनगर येरोडा भागामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला लीगल एड यांनी, म्हणजे जे पुणे डिस्ट्रिक्ट लीगल एड जे आहेत त्यांनी खूप सहकार्य केले आणि त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी. गेले 17-18 वर्षापासून मी कार्यरत आहे पुणे जिल्हा विधी सेवा इथे. माझा जॉब असा आहे की प्रत्येक समाजामधील घटक, सोसायटी, वस्ती पातळी जिथे लोकांना कायदेविषयक माहिती नाही आहे अशा ठिकाणी जाऊन कायदेविषयक जनजागृती करणे आणि पुणे जिल्हा विधी सेवा याचे कोण लाभार्थी आहेत किंवा त्यांना तो लाभ कसा घेता येईल किंवा ते कार्यपद्धती किंवा कार्यकारणी कशी आहे या विषयावरती माहिती सांगणं हे प्रामुख्याने माझा विषय आहे. तर मी सातत्याने प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रम असताना किंवा इतर ठिकाणी एरवी दैनंदिन जीवनामध्ये बचत गट असतील किंवा महिलांचा कुठला गट असेल किंवा पुरुषांचा असेल किंवा तरुण वर्गाचा गट असेल, टीनेजर्स असेल, या ठिकाणी जाऊन शाळेत जाऊन आम्ही पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याबद्दल विषयाबद्दल माहिती देतो आणि जनजागृतीचा प्रोग्राम आम्ही अटेंड करत असतो.